झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. गावठी कट्टा बाळगून माजवली दहशत, एकाला जखमी करणाऱ्या दोघांना अटक. पोलिसांनी धिंड काढून जिरवला माज. धुळे शहरातील गुन्हेगारी आता चांगलेच डोकेवर काढू लागली आहे. किरकोळ कारणावरून तलवार हल्ले आणि गावठी कट्ट्यातून गोळीबारासारख्या घटना घडू लागल्या आहेत. मागील आठवड्यात शहरातील 100 फुटी रस्त्यावर अमन कॅफे जवळ गोळीबार झाला. मागील भांडणाची कुरापत काढून शाहरुख शहा या तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरून पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित होऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास करीत काझी प्लॉट मध्ये राहणारा बिलाल सुब्रती शाह आणि मिल्लत नगरात राहणारा हाशिम मलक अब्दुल रहमान या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह 2 जिवंत कारतूसही जप्त करण्यात आले. ज्या भागात या दोघांनी गोळीबार करून दहशत माजवली त्याच भागातून त्यांची धिंड काढून पोलिसांनी त्यांचा माज जिरवला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उप अधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या पथकाने केली. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.